नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 44। रात्रीचे 10:30 वाजले होते। सोनालीने रमणच्या चेहऱ्याकडे पाहिले। तो गाढ झोपला होता आणि ती मनात म्हणाली, स्वारींनी मनात एकदा ठरवलं ना की झोपायचं की लगेच 5 मिनिटात झोप येते त्यांना। हेच तर त्यांच्या सुखाचं आणि हसऱ्या प्रसन्न चेहऱ्यामागचं कारण होतं। पण यांना झोपायचं नसेल आणि जागरण करायचं ठरवलं असेल तर मग मात्र स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत। सकाळी लवकर उठायचं कारण सांगून झोपू दे म्हटलं तरी म्हणतात की फॅक्टरीत मला जायचं की तुला आत्ताची झोप सकाळी भरून काढ, डबा नाही दिला तरी चालेल, अजिबात झोपूच देणार नाही तुला मी, आणि गुदगुल्या करून झोप उडवतात। पण आता किती शांत झोप लागली आहे त्यांना, अगदी लहान बाळासारखे निरागस दिसत आहेत। आमचं होणारं बाळ हे पण असंच व्हायला पाहिजे, एकदम सेम टू सेम रमणरावांसारखं, उंच गोरापान राजबिंड व्यक्तिमत्व असलेले, बोलके खट्याळ डोळे, लाल चुटूक ओठ आणि चेहऱ्यावर अत्यंत विलोभनीय हास्य, ज्याची पाहणाऱ्याला बघताच भुरळ पडावी। किती सुंदर असेल ना ते बाळ, आमचं बाळ, माझं आणि रमणरावांचं। त्या बाळाचा चेहरा आता सोनालीच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता। पण काय करू, 12 वाजता त्यांना उठू की नको, की झोप मोड होईल ना? पण होऊ दे की झोपमोड, 2 खास गुड न्यूज असणार म्हटल्यावर एवढ्याशा झोप मोडीने काय बिघडणार नाही। आणि गुड न्यूज ऐकून रमणराव रात्रभर झोपणार की नाही कुणास ठाऊक। पण कसं सांगू त्यांना मी हे, समोरासमोर असं सांगायची लाजच वाटते मला। आधीच ते काही कमी चेष्टा करतात का? एखादं पत्रच लिहू का? तसंच करते, पण उद्याच्या गडबडीत त्यांनी ते वाचलंच नाही तर, आणि दुसऱ्याच कोणाच्या हातात पडलं तर? नाही, नको, पत्र नको, त्यापेक्षा मेसेजच करते मोबाईलवर। आणि तिचं तिला म्हणाली, खुळीच आहे सोनाली तू पण, नवऱ्याला ही आनंदाची बातमी मेसेज करून कोण सांगतं का गं? ते बाबा आहेत बाळाचे, काका नाहीत मेसेज करून सांगायला। तोही विचार तिने सोडून दिला। का असं करू त्यांना समोरासमोर, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ असं सांगितलं तर? आणि तिला तिच्या फिल्मी स्टाईल विचाराचं जरा हसूच आलं का? केकवर हॅपी बर्थडे बाबा असं लिहू? नाही, असं जर लिहिलं तर रमणराव तो केक कट करणारच नाहीत। मग असं करू का, त्यांना लहान बाळाचे फोटो पाठवू का? त्यांना चिंचाबोरं खायला मागू, म्हणजे आंबट खाऊ वाटत आहे हे कळल्यावर त्यांना आपोआप कळेल। पण असं आपोआप कळायची वाट पाहिली तर बर्थडे संपून जाईल आणि मला उद्याच त्यांना हे सांगायचं आहे। काय करू? आता पुन्हा तिचं डोकं काम करत नव्हतं की ही बातमी रमणरावांना कशी सांगावी। जितकं डोकं तिनं काय गिफ्ट द्यायचं यासाठी खर्च केलं होतं, तितकंच आता गिफ्ट द्यायचं पण कसं या विचारात घालवत होती। आणि म्हणाली, कामत वंशजांना बरी जमते अशी हटके रमण स्टाईल, आणि पोटावर हात ठेवून म्हणाली, याला तर आतापासूनच हटके वागायची सवय झाली वाटतं, म्हणून तर बाबांच्या वाढदिवसाला त्यांचं गिफ्ट बनून आलंय। पण मग मलाच का नाही जमत असं हटके विचार करायला? ती हतबल होऊन म्हणाली, आणि तिने त्याच्याकडे पाहिलं तर, आणि ती म्हणाली, उद्याच्या दिवसात तुम्हाला गुड न्यूज देण्याचा मार्ग मला सुचू दे म्हणजे मिळवली। आता तिने घड्याळात पाहिलं, 15 मिनिटे कमी होते 12 वाजायला। ती मात्र टक डोळे उघडे ठेवून जागी होती आणि पुन्हा त्याच्याकडे पाठ करून झोपली। कारण रमणराव नीट झोपत नाहीत, कधी त्याची तंगडी उचलून पाठीमागून तिच्यावर अंगावर टाकतील आणि मिठीत घेऊन झोपतील सांगता येत नाही। तिला सावध राहणे गरजेचे होते। तरी थोडाच वेळ ही बातमी त्यांच्यापासून लपवायची होती, आणि उद्याच त्यांचा बर्थडे होता। 4-5 दिवस किंवा आठवडाभर जर ही बातमी त्यांच्यापासून लपवायची असती ना तर त्यांना टाळता नाकीनऊ आले असते माझ्या। तिने पोटावर हात ठेवला। तिला आता खूप छान वाटत होतं। तो झोपला होता पण ती एकटी जागी होती। पण आता ती एकटी नव्हती, आता कोणीतरी सतत तिच्यासोबत असणार होतं आणि तिचा कंटाळा दूर होणार होता। आणि इतक्यात 12 वाजले आणि ती त्याला हलवत म्हणाली, अहो रमणराव, उठा ना, झोपू दे ना सोनू, खूप झोप लागली आहे। अहो बर्थडे बॉयला झोप कशी लागली, उठा ना। आणि तो जांभही देऊन पेंगतच उठला। आणि तिने विचार केला, काय ही त्यांची अवस्था, आता ही गुड न्यूज सांगून त्यांना तिचा आनंद तरी घेता येणार आहे का? त्यापेक्षा उद्याच सांगेन।
सॉरी फ्रेश मूडमध्ये असताना आणि ती त्याला म्हणाली, अहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, दीर्घायुष्य व्हा, शेतायुष्य व्हा. आणि तो इतक्या झोपेत होता की त्याला काही सुधरतच नव्हतं. पण अर्धवट झोपेत त्यानं तिच्या शुभेच्छा ऐकून म्हणाला, धन्यवाद, तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार, मंडळ आपला आभारी आहे. आणि पटदिशी पुन्हा झोपला. पण आणि सोनाली खूप हसायला लागली. झोपेत पण सॉरींची विनोदी बुद्धी किती तल्लखपणे काम करते. ती एकटीच हसत होती. नाही एकटी नाही, ती आणि तिच्या आतलं ते दोघे पण हसत होते. आणि मग तिने ही झोपण्याची तयारी केली. ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती आणि इतक्यात त्याच्या फोनवर धडाधडा मेसेज यायला लागले आणि तिची झोपच उडाली. तिने त्याचा फोन घेतला आणि पाहिलं तर खूप खूप शुभेच्छांचे मेसेज त्याला येत होते. म्हणजे इतके जण जागे होते रमणरावांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि मला वाटलं की आम्ही दोघेच फक्त जागे आहोत. किती जण आणि किती जणी प्रेम करतात यांच्यावर काय माहीत. आणि असं म्हणत ती हसली. कारण येणाऱ्या मेसेजमध्ये महिलांचेही मेसेज होते आणि सगळे मेसेज ती वाचत होती आणि हसत होती. ती मेसेज वाचत होती त्यामुळे तोच अजून जागा आहे असं वाटून पहिला फोन प्रीतीचा आला आणि फोनच्या आवाजाने रमणला थोडी जाग आली. फोन सोनालीने घेतला आणि प्रीती म्हणाली, हॅपी बर्थडे दादू. पण दादू तर झोपला होता आणि ती नाराज झाली. हे तिच्या बोलण्यावरून रमणने ओळखलं आणि उठत अचानक म्हणाला, बोल ग, हाय मी जागा. तुझी वहिनी खोटंच सांगत होती की मी झोपलो आहे म्हणून. तिला एकटीला मला शुभेच्छा द्यायच्यात ना म्हणून. आणि सोनालीने त्याला एक फटका मारला आणि ओरडत रमण म्हणाला, बघ तिने मला गिफ्ट पण दिलं. तशी प्रीती म्हणाली, अय्या वहिनीला सापडलं का रे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट? काय दिलं सांग ना. सध्या तरी एक फटका दिलाय. तो हसत म्हणाला, का रे दादू, खरं सांग ना काय दिलं? अगं अजून नाही काही दिलं, उद्या देईल पार्टीत. पण तिला सुचलं का ते गिफ्ट तुला हवं तसं? वाटतंय तर तसंच मॅडम खूप खुश आहेत कालपासून. मग असेल कदाचित. पण तू अजून का जागी आहेस? तुला शुभेच्छा देण्यासाठी. हो ग, ते मला माहीत आहे, पण अशा अवस्थेत आराम करायचा ना. शुभेच्छा काय उद्या सकाळी दिल्या असत्या तरी चालल्या असत्या. पण दादू, माझ्या बाळालाच त्याच्या मामाला आत्ताच शुभेच्छा द्यायच्या होत्या, ती लाडात म्हणाली. आणि तो हसून म्हणाला, हो का, त्याच्या नावाखाली खूप मनमर्जी चालली ग तुझी. आणि ती नुसती हसली. आणि पाहुणे कुठे आहेत आमचे? तो सॉरी जीभ चावत प्रीती म्हणाली. ते झोपले. उद्याच प्रत्यक्ष भेटून पार्टीत शुभेच्छा देणार म्हणाले. आणि तिने केलेली सर्व रमणच्या लक्षात येऊन तो हसला आणि म्हणाला, मग आता तूही झोप, काळजी घे. आणि त्यानं फोन ठेवला. त्याची झोप आता बऱ्यापैकी गेलीच होती. आणि सोनाली त्याला म्हणाली, अहो इतक्यात एक कॉन्फरन्स कॉल त्याला आला. आता कुणाचा हो कॉल आला? आणि तो म्हणाला, तुला माहीत नाही कोणाचा बर्थडे असला? आणि रात्रीचे 12 वाजले की रॉयल गँगमधली सगळी भूतं जागी होतात आणि बर्थडे बॉयला पछाडायला सुरुवात करतात. आणि सोनाली खूप हसली. आता ही सगळे कॉलवर असतील बघ. आणि त्याने कॉल रिसीव केला तर खरंच सगळे, अख्खी गँग होती कॉलवर. आणि सगळ्यांनी एका सुरात हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रमन, हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून मोठ्याने आवाज केला. सोनालीला नेमकं कळलंच नाही की हे नक्की फोनवर शुभेच्छा देत होते की प्रत्यक्षात. कारण दंगा तर सगळा जणू प्रत्यक्षात सगळे समोरासमोर असल्यासारखा चालला होता. आणि अभ्या म्हणाला, रमण अजून जागा होतास तू? जागरण करून तोवर सचिन म्हणाला, अरे तुला कळत नाही का एवढं पण? म्हणजे नक्कीच वहिनीसोबत सेलिब्रेशन चाललं असणार हो ना रे रमण? आणि तेही एकदम खास. आणि रमण डोकं खाजवत गालात हसला. आणि इतक्यात राहुल म्हणाला, काय गिफ्ट दिलं रे तुला त्यांनी? पण आज अजून तरी ओठावर गिफ्टचं निशाण दिसत नाही तुझ्या. म्हणजे गिफ्ट द्यायचं अजून बाकी आहे हा? का आज दुसरीकडेच कुठे दिलं आहे? आणि हे ऐकून सोनाली खूप लाजायला लागली. ईश्वर, कसले चावट आणि आगाऊ आहेत हे सगळे.
ती त्यांचं असं बोलणं पहिल्यांदाच ऐकत होती. ती हे असे आहेत म्हणूनच रमणने त्या दिवशी सगळ्यांना टेरेसवर नेलं होतं, कारण त्यांचं बोलणं ऐकून सोनाली उगाचच त्यांच्याबद्दल गैरसमज करून घ्यायची. आणि आताही तो तिला म्हणाला, सोनू तू झोप हा, मी आलोच, या भूतांची शांती करून येतो. तसा सचिनच म्हणाला, पार्टी दिल्याशिवाय आम्ही शांती होणार नाही. बोल कधी आणि कुठे आहे पार्टी? आणि रमण म्हणाला, पार्टी आहे पण गेस्ट लिस्टमध्ये तुमच्यापैकी एकाचंही नाव नाही. तुम्ही नाही यायचं पार्टीला. आणि अभ्या म्हणाला, गेस्ट लिस्टमध्ये नाव नसणारच आमचं, कारण आम्ही गेस्ट नाहीच. म्हणजे उद्याची पार्टी डन. आणि ठिकाणा नाही सांगितलास तरी चालेल, आम्ही ते शोधून काढू. मग रमण तिला खुणवत म्हणाला, तू झोप. आणि फोन घेऊन तो बेडरूम बाहेर गेला. आणि सोनाली गालाला हात लावून म्हणाली, झालं आता काय? रमणराव कोंबडा आरवल्याशिवाय परत येत नसतात. आणि आमची उत्सव मूर्ती उद्या सकाळी तर आमच्या हाताला लागते की नाही कुणास ठाऊक. चल सोनाली तू झोप आता, कारण तुलाही विश्रांतीची गरज आहे. असं म्हणून ती झोपली. आणि फोन संपून रमण तासाभराने परत आला तरी ती झोपली होती, त्याच्याकडे पाठ करून आणि पाय पोटात घेऊन. आणि तो मनात म्हणाला, अजून हिच्या पोटात दुखतंय की काय? बहुतेक पिरियड्स आले असतील. रमणराव हा बर्थडे बहुतेक कोरडा कोरडा साजरा करावा लागणार. आता तुम्हाला जंगी सेलिब्रेशन नाहीच होणार. हरकत नाही, हे जंगी सेलिब्रेशन 5 दिवसांनी करूया, तेही अगदी थाटामाटात. असं म्हणून तो गालात हसला. आणि मग तोही तिच्या शेजारी झोपला आणि एक पाय तिच्या अंगावर टाकणार इतक्यात त्याला आठवलं की तिनं आज लांब झोपायला सांगितलं आहे. पण मी नाही ना तिच्यापासून लांब राहू शकत. आणि मग तशीच नुसती तिला पाठीमागून घट्ट मिठी मारून तिच्या पोटावर हात ठेवून झोपला. आणि सकाळी बराच वेळ दोघेही झोपले होते. रात्री खूप उशिरा झोपले होते ना. तिला वाटत होतं की आज तरी त्यानं घरी थांबावं, पण रमणराव मात्र आजही फॅक्टरीत जाणार होते. तिने त्याच्यासाठी छान नाश्ता बनवला आणि तिला असं वाटलं की आता त्याचा मूड फ्रेश असेल. आणि तो आला. त्यानं तिनं काढून ठेवलेले ग्रीन शर्ट घातला होता. फारच फ्रेश दिसत होता तो. त्याचा फोन सतत चालूच होता. उसंतच नव्हती फोनाला. त्यात अमितचाही फोन आला होता, तिच्या बाबांचा. मग बोलण्यात वेळ गेला आणि तो गडबड करत म्हणाला, सोनू मी निघतो ग, संध्याकाळी लवकर येणार आहे. तू तयार राहा. आणि सगळे डायरेक्ट हॉटेलवरच येणार आहेत, म्हणून आपण लवकर जाऊया. असं म्हणून तो बाहेर निघाला. तसं तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, अहो आज तरी थांबा ना घरी. अगं त्यात काय एवढं सोनू, दरवर्षीप्रमाणे हाही वाढदिवस मी साधाच करणार होतो, पण तूच म्हणालस की आपण अजून मोठा कार्यक्रम केला नाही, म्हणून ही पार्टी काही काम काहीच नाही. आपण फक्त जायचं तिथं आणि पार्टी करून यायचं. मग कशाला सुट्टी घेऊ बरं, पण आधी इथे बसा. आणि तिने त्याला सोफ्यावर हात पकडून बसवलं आणि त्याचं औक्षण करायला ताट घेऊन आले. तिने त्याच्या कपाळावर कुंकू लावलं आणि त्यावर तांदूळ चिपकवले. किती सुंदर दिसत होते रमणराव. त्याचा सुंदर चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता. एकदम खुलून दिसत होता. आणि तो गोड हसला. विलोकने तिची दृष्ट लागेल की काय त्याला, असं तिला वाटलं. आणि म्हणून तिला त्याची दृष्ट काढावी वाटत होती. आणि सोनालीला वाटलं हीच योग्य वेळ आहे स्वारींना सांगायची की तुम्ही बाबा होणार आहात. आणि तो तिच्या डोळ्यात पाहत होता. दोघांची नजरानजर झाली आणि ती आपोआप लाजू लागले. आणि तोच म्हणाला, सोनू काय हो, माझं तोंड नाही गोड करणार आज तू. आणि तशी ती आणखीन लाजली आणि हसून म्हणाली, आधी तुमचं गिफ्ट देते आणि मग तोंड गोड करते, चालेल? आणि तो म्हणाला, कुठे आहे माझं गिफ्ट, सांग ना. आणि सोनालीला काही सुचेना. सांगायचं तर भरपूर होतं, पण तिला शब्दच सापडत नव्हते. अगं सांग की कुठंय गिफ्ट. आणि तिने त्याच्याकडे लाजून पाठ फिरवली आणि त्याला तिच्या लाजण्याचा अर्थच कळेना. आणि ती मनात म्हणाली, एरवी कसे रमणराव काही न सांगताच माझ्या मनातलं ओळखतात. किती बरं होईल ना आताही स्वारींनी तसंच ओळखलं तर. आणि त्यानं तिला तशीच पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाला, काय चाललंय तुझं, हा कधी सांगणार आहे? असंही म्हणतेस आणि बोलतही नाहीस.
इतकं लाजण्यासारखं झालंय तरी काय. आणि मग तिने त्याच्याकडे तोंड करून म्हणाली, अहो मीना, मी तुम्ही, मी आणि तुम्ही, आपण दोघे. ती अशी शब्द शोधत होती आणि तो तिला काय म्हणायचं आहे याचा अंदाजा घेत होता, कारण हे लाजाळूचं झाड स्वतः लवकर बोलेल असं त्याला वाटत नव्हतं. तो तिच्या तोडक्या मोडक्या शब्दांना जोडणं त्याचा अर्थ लावत होता. आणि इतक्यात बेल वाजली आणि त्याने दार उघडलं तर दारात दामले काकू उभ्या होत्या. दरवर्षीप्रमाणे त्याच तोंड गोड करायला आल्या होत्या आणि रमणने त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी रमणचे आवडते गुलाबजाम आणले होते. त्याचं औषध करून त्यांनी त्याला एक गुलाबजाम भरवला आणि त्याने सोनालीकडे पाहिलं. ती अजूनही तशीच लाजत होती आणि तिची ती नजर त्याला काहीतरी काकू गेल्या आणि ती पुन्हा गालात हसली. त्याने एक गुलाबजाम हातात घेतला आणि सोनालीच्या तोंडात घालून त्यानं तिचं तोंड गोड केलं. रमणला कळलं असेल का तिच्या मनातलं गुपित? कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू, धन्यवाद.